आणि अशा या भारतामध्ये गुरु परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात एका काळी विश्वविद्यालय असलेल्या पैठण नगरीमध्ये, पैठण तालुक्यामध्ये आपण शिक्षण घेत आहोत. सर राहू द्या, मी त्याला सर त्यांना मी घेतो बरोबर. आता हा बेरी बारी आहे, ते करतो सगळ्यांना व्यवस्थित. 2 मिनिट तुमचा नंबर लागेल मध्ये. त्या गुरु परंपरेच्या तालुक्यात आपण इथे शिक्षण घेत आहोत. आणि शिक्षण घेत असताना हा काय जीवनाचा प्रवास आहे. या प्रवासातला सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा तुम्ही गाठलेला आहात. आजच्या काळातला निरोप समारंभ म्हणजे एकमेकांकडे नुसतं बघलं तरी डोळ्यात पाणी यायचं. पठाण मॅडम, आज शेवटचा दिवस आहे. मी माझ्या शिक्षकांना, मी माझ्या मॅडमला पुन्हा इथे येऊन भेटू का नाही, भेटण्यासाठी वेळ भेटेल का नाही, मला त्या भेटतील का नाही याची चिंता आमच्या चेहऱ्यावर होती. निरोप समारंभाची तारीख ठरली की आम्हाला असं वाटायचं ती आता आमच्या लग्नाची तारीख ठरली आणि आम्ही मुली आहोत. आणि ज्या वेळेस एखाद्या मुलीला आपला बाप लग्न करून निरोप देतो, त्यानंतर त्याच्यावरला अधिकार, त्याच्यावरला हक्क त्याचा संपतो. त्या काळजीनं आमची निरोप समारंभाचे जसे जसे दिवस जवळजवळ यायचे तसतशी आमची चिंता वाढायची. पण तुमच्यासारख्या मुलांना बघितल्यानंतर गाढवालाही लाज वाटावी कि किसी शायर ने बड़ा खूब खूब कहा है कि शर्म तुम्हें शर्माया इतने तुम बेशर्म हो. देखिए काळे एक वेळेस माणसाला बघल्यानंतर कधी विसरत नसतो. नागिन पिक्चर पाहिला का? तो नाग जैसा एक बार फोटो खींच लिया ना बेटा, बदला लिए तक भूलता नहीं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा भावनिकतेचा क्षण आहे. तुमचं एक तर मन शाळेत लागलं नाही. ज्याचं मन या शाळेत लागलं, 6 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष जे काही तुम्ही इथं घालवलात, या मातीमध्ये जिथं तुमचं रक्त सांडलंय, जिथं तुमचा घाम सांडलाय, ज्या मातीवर बसून तुम्ही खिचडी खालात, मित्रांची मजा घेतलात, एकमेकांचं पेन वही दप्तर लपवलात, आज तो सर्व वेळ सोडण्याचा दिवस आलेला आहे. आणि मला असं वाटतं निरोप समारंभ हा आनंदाचा क्षण असू शकत नाही सर. एखाद्या मुलीचं लग्न होत असताना मुलीला जेवढा नवीन आयुष्यात जाण्याचा आनंद आहे, तितकं दुःख तिच्या बापाला आहे. आणि ते सर्व दुःख गवई सरांच्या भाषणाच्या वेळेस तुम्हाला जाणवलं असेल. माणसानं वाचायला शिका मित्रांनो. माणसं वाचत नाही, पुस्तकच वाचत नाही. मला बुधवार आहे, तुला पाठवू का तिकडे? मला विनंती करायची आहे बाळांनो, ज्या मातीमध्ये 6 वर्ष तुम्ही घालवलात, ज्या शिक्षकांचा मार खालात, ज्या शिक्षकांचं बोलणं खालात, टामणे टुमणे खालात, मुलींचेही तुम्ही खूप टोमणे टामणे खाले असाल. पण आमच्या काळातही असंच होतं मॅडम. आपल्या काळामध्ये कधी चिठ्ठी लिहायची आपण, तुमच्या काळात सोपं आहे पोरांनो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, आय लव्ह यू टाकला, रिप्लाय आला तर भरायचं, एव्हरीवन डिलीट, सॉरी चुकून आला, लागला निशाणा तर व्हेरी गुड. कसा बेटे हो, तुम्ही स्नॅपचॅटवर किती पोरीची चॅटिंग करताय मी 10 मिनिटात सांगू शकतो. तुमची पोल खोलून घेऊ नका आणि जमलेला नातं तोडून घेऊ नका. दुसरी गोष्ट, आमच्या काळामध्ये जेव्हा शिक्षकाकडे आम्ही पाहायचं तेव्हा एक आदरयुक्त भीती होती. आज जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो तो तुम्हाला आमच्यामध्ये जोकर दिसतोय का तुम्हाला एखादं कार्टून दिसतं, हा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून गुरु आणि शिष्य या परंपरेमध्ये या स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप यांनी जी काही तुमच्या आयुष्याची वाट लावली पोरांनो, ती फक्त तुमचीच वाट नाही
तर मला असं वाटतं एक जागरूक शिक्षक म्हणून या समाज व्यवस्थेची, या राष्ट्राची वाट लागलेली आहे. आणि म्हणून या देशाला जर तुम्हाला वेगळ्या मार्गाला न्यायचं असेल, या समाजाला तुम्हाला जर वेगळ्या मार्गाला न्यायचं असेल, तर दोन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने कराव्या लागणार आहे. सर्वात पहिली गोष्ट, ज्या आईनं 9 दिवस 9 महिने पोटात ठेवलं आणि 6 महिने तुम्हाला दूध पाजलं, ज्या बापानं वयाच्या पाळण्यापासून ते 10वीला येईपर्यंत स्वतःच्या अंगावरल्या कपड्यांची, बुटाची, चपलेची तमानं बाळगतात तुम्हाला पाहिजे ती वस्तू दिली, त्या मायबापाप्रती तुम्हाला इमानदार व्हावं लागणार. तोपर्यंत तुम्ही आणि आमच्या स्वतःच्या आई वडिलांची इमानदार राहणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्याचंही बेटा खाली बसून बोलणं, खाली बसून कमेंट करणं खूप सोपं आहे. वागा ए माय लालच थोडंसं तू नीट मागे नको बघू, प्रत्येक चॅप्टर पोरगे तू मला लगेच मागं बघते. आपल्याला माहित असतं आवाज कोणी केलाय ते. पिवळा शर्ट तुला बोलतो. म्हणून आपल्या आई वडिलांशी प्रामाणिक राहा. दुसरी गोष्ट, 10वीचा निरोप घेत असताना लक्षात ठेवा, आपल्याला वाटतं वर्गात अभ्यास करत असताना, मागे बसून कमेंट करत असताना, परीक्षामध्ये चिठ्ठी मारून लिहित असताना, एकमेकाचा बघून लिहित असताना आपल्याला मार्क चांगले पडतात. एखाद्या शिक्षकांना खोटं बोलतो, त्यांना आपल्या भाषेत चुत्या मारला असं दाखवतो. जगात लक्षात ठेवा, माणूस कधीच कुणी कुणाला चुत्या मारत नाही, तो सातत्यानं स्वतःला आणि स्वतःला चुत्या मारत असतो आणि ती शिक्षा त्याला भेटत असते. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ज्या ज्या माणसांनी, तो मित्र असेल, मैत्रीण असेल, शिक्षक असेल, शिक्षिका असेल, वडील असेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, काका असेल, मामा असेल, अज्ञात व्यक्ती असेल, ज्यांनी ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये उपकार केले, तशा उपकार करणाऱ्या माणसाला कधीही विसरू नका. जे लोक या लोकांपासून वेगळे होतात, जे उपकाराच्या पलीकडे जाऊन मीपणामध्ये वागतात, बाळा असं म्हणतात, आती तिथे म्हणून स्वतःची माती करून घेऊ नका. मला चांगला आठवतो, 10वीचा निरोप समारंभ होता. अर्चना नावाची मुलगी माझ्या वर्गातली, माझ्याकडे पाहिले की ती रडायची, तिच्याकडे पाहिले की मी रडायची. काय रडतो, कशासाठी रडतो, कुणाला थांगपत्ता लागणं, मला बी लागणार, तिला बी लागणार. मी सहज मला, अर्चना इतक्या रडायला काय झालं? काहीच नाही रे म्हणे, वर्गामध्ये तुझा तो बावळटपणा, वर्गात असलेला तुझा तो गोंधळ, शिक्षक नसताना शिक्षकाची करणारी तुझी ती ऍक्टिंग, आणि प्रत्येक कार्यक्रमात न चुकता तू केलेलं भाषण आणि तुझी कविता, यानंतर आयुष्यात कधी ऐकायला मिळेल की नाही माहित नाही. आपण आयुष्यात खूप काही कमावणार आहोत, त्या सगळ्या कमवण्याच्या यशाची गुरुकिल्ली ही या शाळेतली माध्यमिक 10वीची बॅच आहे, लक्षात घ्या. भविष्यात जेव्हा केव्हा 10वीचे पोरं जेव्हा भेटतील, तेव्हा एखाद्या मुलीबद्दल जेव्हा चर्चा होईल की यार ती कुठे, तो कुठे, कसं आहे, काय, त्यावेळेस तुमच्याकडं तुमचं नाव घेतल्यानंतर त्यांना आठवण नाही आली, तर त्यांनी तुमचा तो नव्हता का लई एकावर 2 हा म्हणलो नाही, पुन्हा मुंबई सर कसे म्हणले, ते नाही करे लई हे होतं, ते नाही करे असं झालं, असं कुणीही म्हणणार नाही, याची काळजी घ्या. माय मावल्या व्हा मुलींना मला विनंती करायची आहे, 5-10 वर्षांतर एखादा पाहुणा तुमच्या मैत्रिणीला ज्या शिकत बसतात त्यांच्यासोबत एखादा पाहुणे बघायला आला, तर तुमच्या त्या मैत्रिणी चुकूनही म्हणणं की ती काका गुरगिले बदमाश होती बापा आमच्या शाळेत असताना, तो कलंक तुम्हाला लागणार आहे, याची काळजी घ्यायची आहे. आयुष्य जगत असताना, शिक्षक म्हणून घेत असताना आम्ही खूप गांभीर्यानं सांगत असतो. माझ्या शाळेत तुम्ही तर किती 200 आहेत, कसे 200-250 असतील ना. माझ्या शाळेत 1800 पोरं आहेत. तिकडे तर आवाज आला ना, माझे जर तोंड इकडे असेल, नुसतं मी असं बघावं, असं पिन ड्रॉप सायलेन्स होते. मी तुम्हालाही 2 मिनिटात राईट करू शकतो, पण माझी ती इच्छा नाही, कारण आजचा दिवस खूप डेंजर आहे पोरांना, आणि हा दिवस तुम्हाला आज याचं महत्त्व कळणार नाही. जेव्हा शाळा सोडून 4-6 महिने होतील, तुम्ही इथं कामानिमित्त येताल, ते बद्रीभाऊ असतील, गवई सर असतील, गवार सर असतील, कोणतरी तुम्हाला काय रे काय काम आहे सर, असं काम ते सर नाही, चल उद्या ये. जेव्हा हाकलून येतील ना, तेव्हा तुम्हाला कळ यार चल ती शाळा होती माझी. विचार करा पोरांनो, खिचडीचा डबा, खिचडीची प्लेट, आपण ज्या बेंचवर बसतो तो बेंच, आपण ज्या सरांची टिंगल करतो किंवा ज्या सरांचा आदर्श घेतो, ते सर्व इथं मिस करायचंय. एक मित्र, जीवाभावाचा मित्र 2 दिवस शाळेत नाही आला, बाळा आता आगे बेटा आहे,
तू पीछे मत तेरी ऐसी कर दूंगा तेरी कैफियत कोई सुनने को नहीं रहेगा बेटा. तो जो दिवस ते जे बेंच आहे पोरांनो एखादा मित्र तो 2 दिवस शाळेत नाही राहणार आपला. तिसऱ्या दिवशी जो आपण शाळेत येतो आपली मैत्रीण शाळेत आपण तिला घट्ट मिठी मारतो. घट्ट मिठी मारतो क्यों गे कहाँ गई थी 2 दिन क्यों मुलीचं सांगतोय मुलाचं नाही. आणि मग मुलगा भेटला की आपण त्या गावात पडतो लगेच त्याला बुक देतो तेरे माँ की तेरे कहाँ गया था बाळा. ते मिस होणार आहे ते उद्याच्या नंतर होणार नाही. आपल्या बेंचवर तिसरा पोरगा पचकलं का त्याचं अलीकडे सरकणारे लांब होणारे बाळा ते आता मिस होणार आहे ते पुन्हा आता भेटणार नाही. आणि म्हणून हे सगळं इथं ठेवून जायचंय. म्हणून या सर्व आठवणी आयुष्यात जपायला शिका. पोरीनो तुम्हाला सांगतो मुलांनो तुमच्यासारखा 10वीला असताना एक मुलगी मला खूप 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 आवडायची आणि सर तिच्यावर एक कविता केली होती. कदाचित ती कविता इथल्या पोरांवर जवळपास लागू पडेल असं मला वाटतं की सखे तू बोलत होती मी ऐकत होतो तुझा एक एक शब्द मी माझ्या हृदयात करत होतो. की सखे हुशार पोरगी वर्गातली सर न प्रश्न उच्चारला की उत्तर द्यायला तयार. आपल्या बापाला कुठं जमतं उत्तर द्यायला. आम्ही ढक्कल पास नापास आमचा तर रिमझिम खेळ होता बेटा लेझिमचा खेळ. माझ्या आयुष्यात तिसरी 2दा सर शिक्षकाला दगड मारला म्हणून एक वेळेस आणि या पोरानं शिक्षकाला दगड मारला म्हणून दुसऱ्या वेळेस त्या मॅडमने पण तिसरी 2दा 5वी 2दा. 5वीची तर गंमत अशी आहे सर ABCD इंग्रजीमध्ये 5वीत होती आपल्या काळात. आरसोरे सर नावाचे शिक्षक आले म्हणजे जो कोणी पहिले ABCD लिहून दाखवल त्याला चॉकलेट. शाळेचा पहिला दिवस माझ्यासारखा हुशार पोरगा पोरियर इम्प्रेशन उठला लगेच 2 मिनिटात हातात स्वच्छ वैदिनी स्वर्ग पाहिली स्वर्ग पोरं चिरकायला लागले. नाही सर मग त्याला घरून लिहून आणली असेल म्हणे. इतक्या वेळात ABCD होऊच शकत नाही. सरनं बघितलं बाजूला ठेवलं मला 2 चॉकलेट दिलं. मी असा छाती काढून जाऊन बसतो की जसं का आता माझ्यासारख्या वर्गात हुशार पोरगा कोणीच. 5 मिनिटं झाले सरांनी नावं घेतले हाजरिकांनी. 5 मिनिटांनंतर सरनं लिहायला सुरू केलं. एक उभी रेष दुसरी उभी रेष आणि मधामध्ये रेष. कशाला काढला सर एक उभी रेष त्याला अर्धा गोल पुन्हा त्याला अर्धा गोल. हे काय एक तिसरा एक अर्धा गोल काढला इकडं तोंड करून. चौथा इकडं अर्धा गोल केला त्याला रेष मारली. मुलं हे काय कमाल आहे. आणि माझा मला अपमान वाटला. मी खाली मान घालून बसलो. मुलांनो त्यावेळेस लिहितो मी ए एडक्याचा ए मला वेलांटी बी चला वेलांटी सी आणि डला वेलांटी डी ABCD याच्यावर ABCD असते किंवा ABCD अशी असते मला माहित नव्हतं. शाळेतला तो पहिला अपमान. तिसरी 2दा 5वी 2दा 12वीला रेस तिकीट झालेला विद्यार्थी आज डॉक्टरेट व्हायला लागला. आज तुमच्या पुढे बोलायला लागलो त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आयुष्याची कुठलीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नाहीये. 10वी बहुत बड़ी बात है क्या. 15 मार्क पैकी 20 पैकी तर 15 16 17 18 देणारच आहेत. त्यांच्या बापाला द्यावं लागेल. तुम्हाला घ्यायचे किती 80 पैकी किती 80 पैकी जर 20 मार्क घेऊ शकला तर तुमच्यासारखं भिकार चोट कोणी. ते 20 आणि हे 18 38 झाले ना बाबा पास. मग कशाचं टेन्शन. पण 38 मार्क घेऊन पास होणारा पोरगा उद्याच्या या स्पर्धेच्या युगात टिकल की नाही याची गॅरंटी नाही. आणि म्हणून मला 38 मार्क जे पडणार आहेत 3-8 थोडासा बिलकुल थोडासा स्टडी करते आणि त्या 38ला 83 करून दाखवण्याचा प्रयत्न करूया. कळतंय. पलटी मारो उसको. 38 विरुद्ध किती होतं बेटा 83 आणि 83% मार्क घ्यायचा असेल तर मला असं वाटतं पुढच्या 10 दिवसाचा अभ्यास पुरेसा आहे सर. अभ्यास असतो काय. अभ्यास काय असतो फक्त पुस्तक घ्या धडा जशा तसा वाचा पुस्तक जशा तसं वाचा सूत्र वाचा व्याकरण वाचा संपलं यार. आणि हे तर चलत करते. ज्याला वाचायचा कंटाळा आहे पोरांनो त्यांनी आता घरी गेल्यानंतर युट्यूबवर जायचं. 10वी गेल्या 2025 मॅथचा पेपर कायचा ते लावा डाउनलोड करायचा. त्या बोलत मास्तर सांगत राहते कानात टाकायचं नुसतं ऐकत बसायचं. इंग्रजी व्याकरण टाका कानात टाका नुसतं ऐकत बसा पाठ होत जातो. अभ्यास काही अवघड नाही. आणि ही तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. ही पहिली परीक्षा बेटा. इतके दिवस 1ली ते 10वीचा प्रवास सर नदीच्या आपण किनाऱ्या नदी जेव्हा पडतो
प्रवाह सोबत चालणारा प्रवास होता. हे सर्व प्रवाह सोबतचे लोक आहेत. हे पाणी बी पळायले, तुम्ही बी पळायले, पोहत पोहत चालले सगळेजण. पण 10वीच्या नंतरचा प्रवास हा प्रवाहाच्या विरुद्धचा प्रवास आहे. तिथं शिक्षक म्हणणार नाही बाई 2 वेण्या का नाही घातल्या, शाळेचा युनिफॉर्म का नाही घातला, तुझा आय कार्ड कुठं आहे, ड्रेस कुठे रे, चल बाहेर निघ, बूट कुठे आहे तुझा, विचारणार नाही. तिथं आहे, आलास तर ये, गेलास तर जाय. म्हणून 12वी नंतरचा प्रवास हा प्रवाहाच्या विरुद्धचा प्रवास आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला सक्षम व्हावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही सक्षम होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाहीत. मला तुझ्या भावना कळाल्यात बाळा, ती कविता म्हणतो मी, काळजी करू नको. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की आयुष्याच्या वाटेवर पुढे जायचे नको. माय अरे बाप नको बोलूस को. आयुष्याचा प्रवास करत असताना 10वीचा हा टप्पा महत्वाचा आहे. आणि हा टप्पा पूर्ण करत असताना भावी आयुष्यामध्ये शिक्षकांनी दिलेली ही जी आयुष्याची शिदोरी आहे, ती शिदोरी, ती गुरुकिल्ली तुम्हाला आयुष्यभर जपायची आहे. तुम्हाला सांगतो पोरांनो, 12वीच्या नंतरचे शिक्षक मला फारसे आठवत नाहीत, पण 10वीच्या आतमधले शिक्षक ज्या बाईनं मला मारून 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 काळा केला, गौरवतो मी अगोदर. विश्वास बसत त्या फेरवलं धोका दिला मला. 5वीत असताना मॅडम नवीन फेरवून लावली आली और 8 दिन में निकल जाओगे केले. मी त्या 5वी पासून ते आतापर्यंत मॅडम फेरवून लावलं. तो मी काय गोरत. त्या पुष्पा कोकिळ मॅडम ज्यांनी मला मारून मारून शिकवलं, मी नाही विसरू शकत. अरे मरे पण त्यांना ते आरसोने सर ज्यांनी इंग्रजीचं ABCD कसं असतं शिकवलं, मी नाही विसरू शकत त्यांना. ते मुंडे सर जे माझे प्राचार्य होते, लाल बुंद दाढीवाला माणूस, तो ना 24 तास पान खाणारा माणूस. पण पोरानं जर एखाद्या मुलाकडचा त्यानं नुसता वटार जरी बघितला तर बाळा त्याला पळतच जावं. अशा शिक्षकांचा प्रभाव आमच्यावर होता. आणि ते शिक्षक मला का आठवतात, कारण शाळेत असताना मॅडम आम्ही मॅडम मध्ये आईला शोधलंय, आम्ही शिक्षकामध्ये बापाला शोधलंय.